खरं तर आपलं जे 30 डेज चॅलेंज 2 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत मी कंडक्ट करतोय, त्याच्यातला आज 4th डे आहे. आज 4थ्या दिवसाची कोणकोणते टास्क असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर आजची जी टास्क आहेत ना ती व्यवस्थित तुम्ही कंप्लीट करा. आय होप तुमचं जे चॅलेंज आहे ते कंप्लीट करत असाल. बहुतांश मुलांचा CS चा पेपर असल्यामुळे, बायफोकलचा सब्जेक्ट वगैरेचे पेपर असल्यामुळे मान्य आहे की थोडा खंड पडत असेल, परंतु जरी एखाद्या दिवसाचं टार्गेट कंप्लीट नाही झालं तरी तो दिवस तुम्ही स्किप करा आणि जी टार्गेट्स मी आजच्या दिवसाचे त्यानुसार तुम्ही कंप्लीट करा. जी टार्गेट तुमचे मिस झाले त्यानंतर आपण काय करू, जी शेवटी जे काही दिवस उरतील ना त्याच्यामध्ये बॅकलॉगचे जे सब्जेक्ट असतील किंवा जे काही तुमचं पेंडिंग वर्क राहिलं असेल ते आपण कव्हर करू. परंतु आत्ता जी टार्गेट्स मी डेली देतोय ती व्यवस्थित कंप्लीट करा. आज ते एकतर टास्क अलॉट करतो आणि दुसरं म्हणजे काय, जो MHT CET 2025 साठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याची करेक्शन विंडो कधी ओपन होणार आहे, करेक्शन विंडोमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी एडिट करता येतात, त्या काय एडिट करायच्या आहेत, कास्ट वगैरे चेंज करता येते का, म्हणजे ज्या कास्ट जर तुम्ही मेन्शन केली नसेल तर तुम्ही ती एंटर करू शकता का, या सगळ्या गोष्टी करेक्शन विंडोचे डाऊट्स जे आहेत ना ते आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. खरं तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, PICT स्टुडंट. आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना महत्त्वाचा आहे कारण का करेक्शन विंडोबद्दल सांगणार आहे. आणखीन एक क्वेरी मी सतत मेसेजेस वगैरे आणि कमेंट्समध्ये बघतोय की आता 0% प्रिपरेशन झालेलं आहे, मला एकदम आत्तापासून स्टार्ट करायचं आहे, मग मला कसं करता येईल. एक बाळांनो सांगू का, 0% पासून प्रिपरेशन स्टार्ट केलं तर 99+ पर्सेंटाईल हे जरा जास्तच मोठं होईल. ठीक आहे, 0 लेवल आता 99+ पर्सेंटाईल हवं असेल ना 0 लेवलपासून स्टार्ट करून सुद्धा होतं, परंतु मी जास्त काही तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार नाही. जरी तुमचं प्रिपरेशन 0 लेवल असेल, सतत रिग्रेट करण्यात बसण्याऐवजी जे तुम्हाला चॅप्टर्स इझी वाटतात, जे तुम्हाला हाय स्कोरिंग आहेत ते सगळे पिकअप करा. ठीक आहे, ते पिकअप केलेले चॅप्टर्स वन शॉट लेक्चर्समधून थेरी कव्हर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, फक्त जर थेरी कव्हर करत बसला पुढच्या 40 दिवसामध्ये काहीही होणार नाही. शक्य तितके न्यूमरिकल्स, MCQs, PYQ सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, हा क्वेरी एक मला सतत विचारत होती की 0% प्रिपरेशन आहे दादा, आत्ता स्टार्ट करतोय, फिजिक्सचे न्यूमरिकल स्टार्ट होत नाहीत. बाळांनो जरी स्टार्ट म्हणजे जरी तुम्हाला ते सॉल्व होत नसेल तरी ॲट द एंड हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही कुठल्याही क्रॅश कोर्समध्ये जा, त्यांचं काम काय आहे, तुम्हाला व्यवस्थित शिकवणं, तुमच्याकडून DPPs, PYQ सॉल्व करून घेणं. ॲट द एंड सगळ्या गोष्टी बाळांनो तुम्हाला करायचं आहे. मी संदीप मिलकेने कितीही तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या की 99+ पर्सेंटाईल एवढे स्कोर करा, हे PYQ सॉल्व करा, परंतु जेव्हा त्याला वाटत असतं की अरे बाबा आज माझा सिलेबस व्यवस्थित झाला आहे का कव्हर, हे सगळं सेल्फ इव्हॅल्युएशन आहे. त्यामुळे इतर कोणीही मदत येणार नाही आहे. तुम्हाला स्वतःहून सगळ्या गोष्टी ज्यावेळी PYQ सॉल्व करत असाल त्याच वेळी हे पॉसिबल असणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर आज डे 4ची टास्क कोणकोणते आहेत ते सांगतो. एक तर आज आपल्याला फिजिक्सचा जो मी काल चॅप्टर दिला होता, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 3 क्वेश्चन्स येतात, तो आज सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे. आय होप काल तुम्ही थेरी प्लस 2024ची PYQ सॉल्व केले असतील. आज काय करायचं, एक तर जो चॅप्टर कव्हर केला आहे तो रिवाईज करा वन शॉट लेक्चरमधून, त्याचे फॉर्म्युलेज असतील ते पाठ करा आणि लास्ट इयरचे जेवढे शक्य असतील तेवढे PYQ सॉल्व करा. फिजिक्ससाठी स्पेशली सांगेल की लास्ट 3 इयर्सचे PYQs परफेक्ट करायचे आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडसाठी. केमिस्ट्रीसाठी काय करायचं आहे, तर आज केमिस्ट्रीसाठी जो काल आपला चॅप्टर होता सोल्युशन्स, हा चॅप्टर सोल्युशन्स चॅप्टर आज कंप्लीट करायचा आहे. काल जेवढा पार्ट कंप्लीट केला असेल त्याच्या पुढचा पार्ट आज कंटिन्यू करायचा आणि बाकीचे जे काही राहिलेले क्वेश्चन्स वगैरे असतील ना ते सगळे कंप्लीट करायचं आहे. आज लक्षात ठेवा, केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक जास्त रेफर करा, जेवढे काही फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युलेज असतील ते सगळे पाठ करा आणि त्याच्यानंतर जे MCQ जेवढे भेटतील तेवढे. केमिस्ट्रीसाठी स्पेसिफिकली तुमचं टार्गेट फक्त PYQ नसावं, जेवढे भेटतात ना तेवढे MCQ सॉल्व करणे. एखादा MCQ सतत रिपीट होत असेल तर तो नोट डाऊन करून ठेवणं, हे काम करायचं आहे. आज सोल्युशन्स हा चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मॅथमॅटिक्ससाठी काय, मॅथमॅटिक्ससाठी काल आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कंटिन्यू केला होता. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 6 मार्क्स चॅप्टर देऊन जातो. त्यामुळे आणि 2 क्वेश्चन्स असतात ना, प्रॉब्लेम काय येतो आपल्याला समजत नाही, हाच इम्पॉर्टंट. हा एक जरा चॅप्टर असा आहे की याच्यामध्ये थोडे तुम्हाला कन्फ्युजन येऊ शकतं, त्यामुळे प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. मॅथमॅटिक्ससाठी बाकी शॉर्टकट वगैरे काही नाही आहेत, जेवढी शक्य तितकी प्रॅक्टिस करा. आज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जेवढे PYQs आहेत ते सगळे व्यवस्थित टाइम बाउंडेडमध्ये सॉल्व करायचं आहे आणि आज हा चॅप्टर संपवायचा आहे. समजा आज चॅप्टर मी हा संपला नाही, भरपूर मुलांचं पेंडिंग वर्क राहिले तरी सुद्धा काळजी करू नका, असे चॅप्टर्स आपण नोट डाऊन करून ठेवूया आणि शेवटी एंडिंगमध्ये ठेवूया. मी आता काय करतोय, ते जास्त फोकस जो आहे ना तो आपल्या सिलेबस कंप्लीशनवरती देतोय. नाहीतर एका चॅप्टरमध्ये होतं असं की कधी कधी मोस्टली तुमच्या बाबतीत पण होत असेल, एखादा चॅप्टर आपण कव्हर करतोय, 2 दिवस झाले ते चॅप्टर कव्हर करतोय, PYQ सॉल्व
सॉल्व्ह झाले नाही म्हणून तिसरा दिवस पण दिला, तिसऱ्या दिवशी पण PYQ जमलेले आहेत म्हणून चौथा दिवस दिलाय. म्हणजेच काय, आपण एका चॅप्टरमध्ये स्टक झालोय, अडकून पडलोय. मग त्यासाठी आपण काय करायचं, त्या चॅप्टरचं लक्ष थोडं उचलून आपण दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. का, कारण का होतं असं की एका चॅप्टरमध्येच अडकून पडण्याऐवजी एखादा इझी चॅप्टर असेल तो आपण कव्हर करण्याऐवजी जरा भर दिला पाहिजे. कारण का सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही सिलेबसचा बऱ्यापैकी कव्हर करत जाता ना त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होत जातो. आणि कॉन्फिडन्स अजून कधी बूस्ट होतो, ज्यावेळी सिलेबस कव्हर केलेला आहे आणि तो सतत रिवाईज केलेले आहेत, PYQs रिवाईज केले आहेत, त्यावेळी कॉन्फिडन्स अजून बूस्ट होतो. हे असणार आहे आजचं डेली टार्गेट. आता करेक्शन विंडो कधी ओपन होणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टी एडिट करता येतात ते सांगतो. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आय होप सगळ्या मुलांनी व्यवस्थित भरला असेल. ठीक आहे, एक शेवटची संधी आहे. जर करेक्शन विंडो आता ओपन झाली ना, त्याच्यामध्ये जर तुमचे काही डिटेल्स चुकले असतील तर ते एडिट करता येतात. बाळांनो, हे जे डिटेल्स सांगतोय स्पेसिफिकली तुमचं जे नाव वगैरे असेल ना, ते 12च्या मार्कशीटवरती जसं आहे तसंच्या तसं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. भलेही ते आधार कार्डवरती चुकलेलं असलं काही हरकत नाही, कारण का आधार कार्ड आपल्याला परत अपडेट करता येतं. परंतु जे तुमच्या बोर्डच्या मार्कशीटवरती नाव असणार आहे, ठीक आहे, तेच नाव ॲज इट इज तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती पण असू द्या. कारण का हेच नाव पुढे तुमच्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्ष डिग्रीमध्ये कंटिन्यू राहणार आहे. तुमची इंजिनिअरिंग ज्यावेळी कंप्लीट करत असतात त्यावेळी ते मार्कशीट जे येतं युनिव्हर्सिटीकडून ते सुद्धा याच नावाने असणार आहे. ठीक आहे, मग आता ॲप्लिकेशन विंडो जे आहे, करेक्शन विंडो आहे ना, गेल्या वर्षी 3 दिवस दिले होते, या वर्षी सुद्धा 3 दिवसासाठी ती विंडो ओपन होऊ शकते. आता ती विंडो ओपन कधी होऊ शकते, एकतर BEd किंवा MAd कोर्सेस जे आहेत, जे CET सिलेबस कंडक्ट करतात त्यांचे एंट्रन्स सुद्धा, त्यांची करेक्शन विंडो ऑलरेडी 2 की 1 मार्च पासून ओपन झालेले आहे. मग चान्सेस आहेत की आपली सुद्धा करेक्शन विंडो या आठवड्याच्या एंडिंगला किंवा नेक्स्ट वीकमध्ये पुढच्या आठवड्यात नक्की ओपन होऊ शकते. 3 दिवसासाठी ती विंडो ओपन असेल. मी तुम्हाला त्यावेळी व्हिडिओमध्ये अपडेट देईलच की तुम्हाला ते काय काय करेक्शन्स वगैरे करायचे. आता काय काय एडिट करू शकता, एक तर तुमचं नाव जे तुम्ही आहात ते एडिट करू शकता, काही मिस्टेक झाली असेल तर. दुसरं, तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही जर एंटर करताना चुकलं असेल तर ते एडिट करू शकता. तुमची फोटो आणि सिग्नेचर जर तुम्हाला व्यवस्थित अपलोड झाला नसेल तर ते सुद्धा एडिट करू शकता. किंवा तुमचं ग्रुप चेंज करायचा आहे, लाईक तुम्ही जर PCM साठी भरला आणि वाटलं की मला PCB पण भरायचे आहे तर तुम्ही ग्रुप चेंज करू शकता, ग्रुप ॲड सुद्धा करू शकता, दोन्ही ग्रुपसाठी सुद्धा ॲड करू शकता. आता कॅटेगरी वगैरे चेंज करायचं ऑप्शन होत नाही, परंतु काळजी करू नका. जरी आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स नसतील त्यामुळे त्यानं ओपन कॅटेगरीमधून अप्लाय केले तरी सुद्धा आपली जी कॅप प्रोसेसची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्यावेळी आपल्याला कॅटेगरी चेंज करता येते. त्यामुळे घाबरून जायचं नाही की आता तुमचं काम काय आहे, जास्त आपली जेवढी कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट्स आहेत ती सगळी तुम्हाला रेडी ठेवायची. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला ॲप्लिकेशन करेक्शन विंडो आहे ती नेक्स्ट वीकमध्ये ओपन होईल. त्यावेळी मी अजून एक डिटेल व्हिडिओ बनवतो आणि कसे एडिट्स वगैरे करायचे त्याबद्दल सांगतो. आता शेवटी एक तर सांगायचं आहे, एक म्हणजे काय, जो आमचा मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे तो अजूनही स्टार्ट आहे. ज्या कुणाला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये एंटर करायचं आहे त्यांनी नक्की जॉईन व्हा. हा यासाठी सांगतोय, बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त बाळांनो टेस्ट सिरीज दिल्या जातात, तुम्हाला हे गाईड केलं जात नाही की तुम्हाला म्हणजे तुम्हाला टेस्ट कशी अटेम्प्ट करायचे आहे, तुमच्या मिस्टेक्स कुठे होत आहेत, तुमचा स्कोर का इम्प्रूव्ह होत नाही, तुमच्या प्रिपरेशनमध्ये काय डाऊट्स आहेत. यासाठी बाळांनो टेस्ट सिरीजसोबत आम्ही पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम प्रोव्हाइड करतोय. टोटल 20 फुल सिलेबस PCMच्या टेस्ट दिले आहेत ॲज पर MHT CET 2025 सिलेबस. त्यानंतर टॉपरचे फॉर्म्युला शीट्स इन्क्लूड केले आहेत, त्यांच्यावर 1-to-1 पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हे सगळ्यात गरजेचे आहे, कारण का मी पर्सनली विद्यार्थ्याच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतो. काहीही त्यांना डाऊट असेल तर ते कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवरती डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांच्या सगळ्या ज्या क्वेरी असतील ना त्या अटेंड करू शकतात. वीकली लाईव्ह सेशनसुद्धा आम्ही घ्यायचं ठरवतोय, कारण का एकतर तुमच्या पेरेंट्सला सुद्धा कन्सर्न्स असतात, त्यांना सुद्धा गाईड करणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही विकेंड्सला ते लाईव्ह सेशनसुद्धा घ्यायचे ठरवतोय. ठीक आहे, त्यामुळे ज्या कुणाला पर्सनल मेंटरशिप प्लस मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्यांनी नक्की एनरोल करा, कारण का तुमच्या प्रिपरेशन दरम्यान तुमचा स्कोर बूस्ट करायची जबाबदारी ही आमची असेल. ठीक आहे, ऑलरेडी 200+ रजिस्ट्रेशन्स विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. ज्या कुणाला अजून सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी नक्की करा. एक सांगतो की रजिस्ट्रेशन्स आहे ते 10 एप्रिलपर्यंत स्टार्ट आहेत, तुम्ही कधीही एनरोल करू शकता. जेवढ्या लवकर कराल तो फायदा हा होतो की पर्सनल मेंटरशिपला काही जर तुमच्या प्रिपरेशनमध्ये डाऊट असेल तर ते डायरेक्टली मला विचारू शकता. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे, अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.